नमस्कार, मी युगा. तशी युधा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक डेझर्टचा प्रकार दाखवणार आहे आणि सध्या सीझन आहे आंब्याचा, त्यामुळे आंब्याचीच व्हरायटी केली जाते. तर मी आंब्याची रसमलाई दाखवणार आहे. मलाईचं साहित्य बघूया. मी हे 2 आंब्याचे चंक्स काढून घेतले. आता त्याची प्युरी करायची आहे. त्यासाठी मी पाणी टाकायचं नाही आहे, बिलकुल अशीच प्युरी करायची आहे. त्यासाठी मी 2 आंब्यांचे हे टाकले चंक्स. त्यातच 2 चमचे गोडीसाठी साखर. आंबा गोडच आहे पण तरी याच्यात 2 चमचे साखर. आणि हे पनीर घेतले मी, साधारण 50 ग्रॅम पनीर घ्यायचं आहे. हे मी पनीर घेतलं आहे. आता हे मिक्सरला मी फिरवून घेणार. हे फिरवणार. हे आता ते पनीर आंबा सगळं वाटलं आहे. यातलं काय करणार मी, यातलं 1 वाटीचं घेणार आणि हे थोडं ठेवलं आहे मी. ते नंतर सांगते कशाला ठेवलं आहे ते. आपल्याला रसमलाई करायचं आहे तर त्याची रबडी लागणार. मी हे अर्धा पाऊण लिटर दूध आहे, एकदा तापवलेलं होतं ते. आता मी त्याची रबडी करायला घेते. याच दुधात त्याला घट्टपणा येण्यासाठी मी 2 चमचे मिल्क पावडर टाकते. एकही गुठळी राहता कामा नये. त्यात भिजवलेले केशर पण टाकते. केशरने रंगही छान येतो. तसंही आपण मँगो रबडी करणार, मँगोचाही कलर अट्रॅक्टिव्हच असतो. आणि याच्यात मी 4-5 चमचे साखर टाकणार. आपल्याला जसं गोड हवं आहे तसं 5 चमचे साखर टाकलेली आहे त्याच्यात. आता हे हलवून साधारण घट्ट होईल, म्हणजे थोडं आटवायचं आहे याला आपल्याला. ती मी रबडी आटवायला घेते. काय करायचं, हे आटवायचं आहे ना, मी गॅसवर हे दुसऱ्या बारीक करून ठेवते रसमलाई, म्हणजे रबडी आटवायला. आणि तो पण आपण रसमलाई करून घेऊ. त्याला रसमलाई करायची आहे. त्याच्यासाठी हे जे मी आंबा, थोडी साखर टाकली 2 चमचे आणि पनीर, हे मिश्रण आधी मी ह्यात टाकते. त्याच्यातच हे केशरचं दूध पण टाकणार. नंतर त्याच्यात 1 चमचा दूध पावडर टाकली. आणि जेवढा, म्हणजे मी हा अर्धा कप दूध घेतलं आहे आणि त्यालाच अर्धा कप मी आधी हे दूध पावडर हे सगळं मिक्स होऊन द्यायचं आहे. तसंच मी अर्धा कपाला दुधाला अर्धा कप हा रवा घेतला आहे. आणि आता हे आपल्याला छान सुकं करायचं आहे. त्यात थोडी वेलची पावडर पण चवीला टाकते. आता हे मी सगळं सुकं करून घेते गॅसवर. असं आपल्याला छान त्याच्यात सुकवून घ्यायचं आहे. आणि हे एकदा झालं, आपल्याला पॅन सोडायला लागलं, अजून 2 सेकंद आपल्याला ह्याला भाजायचं आहे. रवा पूर्ण त्याच्यात शिजवून घेतला आहे. आता काय करायचं आहे, गॅस बंद करते मी आणि हे एका ताटात टाकून गार करायचं आहे आपल्याला. विशेष म्हणजे बघा, ह्याला जराही तुपाचा तेलाचा कसलाही हे नाही आहे. म्हणजे जे हेल्थ कॉन्शियस आहे त्यांनाही हे आरामात चालेल. अर्थात आंबा हेल्थ कॉन्शियस नाही आहे, पण आंबाच्या सीझनमध्ये कोणी खाल्ल्याशिवाय राहत नाही. आणि त्या सीझनला माझ्या तरी मते ती फळं खावी. मग वर्षभर काय आपल्याला ते खाता येत नाही. आजकाल आपण
स्टोअर करून सगळं खातो, पण प्रत्येक मोसमातलं फळ जेव्हा येईल तेव्हा त्याचा आस्वाद जरूर घ्यायला पाहिजे. आता बघा, हे आपण जे रवा करून ठेवलं आहे ना, ते गार झालं. ह्याचे आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून ह्याला वाफवायचं आहे. मी स्टीमर म्हणजे वाफवण्यासाठी पाणी उकळायला ठेवलं आहे आणि आता ह्याचे अगदी छोटे छोटे गोळे करायचे आणि मी ह्या स्टीमरमध्ये ठेवणार. त्यात ते लाईनीत लावून ठेवते. जवळजवळ अगदी चिकटवायचे नाही आहेत. आपल्याला जेवढे हवे खरं सगळेच वाफवून घ्यायचे आणि मग जेवढं दुधात टाकून खायचं आहे तसं खाऊ शकता, किंवा तुम्ही सगळेही वाफवून डब्यात ठेवून द्या का. मी हे सगळे रसमलाईचे गोळे केले, ते मी वाफवायला ठेवते. 5-7 मिनटं त्याला आपल्याला वाफवायचं आहे. सुटे सुटे ठेवायचे, चिकटून नाही द्यायचे. आणि हे 5 मिनटं वाफवेपर्यंत आपण आपलं दूध किती आटलं आहे रबडीचं ते बघाली. वाफ आली आहे, आपले हे सगळे वाफवले गेले. आता मी गॅस बंद करते आणि हे गार करायला ठेवते आणि मग एका प्लेटमध्ये काढल्यावर गार झाल्यावर मी दाखवते. हे शिजलेलंच आहे, कारण ऑलरेडी आपण पहिलं रवा स्टीम केला आहे दुधात आणि आता वाफवलं आहे. आता हे आपले रसमलाईचे गोळे रेडी आहे. आता दूध आपलं थंड झालं आटलेलं की मग मी पुढचं दाखवते. हे बघा, आपले रबडी म्हणजे फार घट्ट नाही करायचं, कारण आपल्याला हे भिजून त्याच्यात मुरवून घ्यायचं आहे ना, ॲब्झॉर्ब होईल. इथपर्यंत घट्ट झाल्यावर मी जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवलेली गार कराय. आता ही आंब्याची आहे. हे आपण अर्धा आंब्याचं टाकलेलं, अर्धं ठेवलेलं, त्यातलं यात मिसळायचं. गार झाल्यावर, गरम असताना टाकलं तर दूध फुटून जाईल, म्हणून गार झालं हे टाकायचं आणि हे ह्यात चांगलं मिसळायचं. तो आंब्याचा पल्प झाला मिक्स, थोडी वेलची पूड टाकून हे सगळे गोळे ह्याच्यात टाकत जायचे. हे बघा तुम्ही शिजले ना, त्यामुळे आता व्यवस्थित ते दिसत आहे. तर हे ह्यात टाकायचे. आता ह्यात हे 5-10 मिनटं मुरून द्यायचं आणि सर्व करताना मी सांगते काय कसं करायचं. आपण सगळं दूध आणि हे मिक्स केलं आहे. आंब्याच्या फोडी पण ह्याच्यात टाकायच्या आणि ड्रायफ्रूट्स. अशी ही आपली मँगो रबडी तयार झाली. सर्व करताना काय करायचं, तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट टाकू शकता. आणि अशा तऱ्हेने तुमची ही मँगो रबडी तयार झालेली आहे. मँगो डेझर्ट किती सुरेख झालं आहे. चवीला उत्तम लागणारच, कारण आपण सगळ्यात आंबा घातलेला आहे, केशर आहे, वेलची आहे, सगळे ह्याच्यात रिच पदार्थ आपण घातलेले आहेत. आणि मेन म्हणजे ही आता झाल्यावर पूर्ण थंड करा फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून, आणि मग त्याचा आस्वाद घ्या. नक्की करून बघा. कशी वाटली मला ही रेसिपी मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. अशाच माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.